इकडे गिरीश महाजन बोलतात, आपण थेट जाऊया. म्हणजे काय इतकी वाईट अवस्था होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं, पण आज लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे, महायुतीला स्वीकारलेलं आहे. भाजपला तर जवळपास 122-24 जागा कमी जास्त वेगळ्या चॅनलवर दाखवता आहात, पण काही आघाड्या आहेत, काही अपक्ष आलेले आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत. मला वाटतं 130-35च्या वर 140च्या जवळपास आम्ही भाजप म्हणून या ठिकाणी जाऊ. पण आज चिन्हावर अधिकृत या ठिकाणी 122-24 जागा आमच्या आलेल्या प्रथम दिवशी दिसत आहेत. खरं म्हणजे मतदारांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आमचे नेते देवेंद्रजी यांनी जे मेहनत केली, कष्ट केलेत, आमचे मित्रपक्षाचे नेते आहेत, शिंदेसाहेब आहेत, दादा आहेत, सगळ्यांनी सभा घेतल्या, रात्रीचा दिवस केला, खूप कष्ट केले, पण महाविकास आघाडीमुळे कोणी फिरकलं सुद्धा नाही. म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांनी पार वाऱ्यावर सोडलं. मरा तिकडे काही करा, फक्त लोकसभेला विधानसभेला आमच्या सोबत राहा. मला वाटतं त्यांची संघटना पूर्ण बाळगलेली आहे. या पुढच्या काळामध्ये त्याच्यासोबत कोणी राहणार नाही आणि महापालिकेमध्ये यापेक्षा सुद्धा दारुण पराभव हा महाविकास आघाडीचा होणार आहे. हा ट्रेलर आहे असं म्हणायचं का? नक्की हा ट्रेलर आहे. आता पिक्चर तुम्हाला दिसेल. खरं म्हणजे महाराष्ट्र विधानसभा, बिहार विधानसभा तुम्ही बघितली असेल, किती वाईट, पण त्यातून याने काही शिकायला पाहिजे. पण कार्यकर्त्यांसाठी यांना वेळ नाही, अजिबात वेळ नाही, आणि म्हणून आज बिचारे कार्यकर्ते वाऱ्यावर सुटलेले आहेत. अगदी म्हणजे वोटरमध्ये एवढे महाराष्ट्रामध्ये त्यांचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत. नगरसेवक 7-8च्या वर जात नाही आहेत. आता ते किती दिवस तिथे राहतील बघा, लगेच सगळे मुख्य प्रवाहामध्ये आमच्याकडे येतील मला असं वाटतंय. आणि म्हणून दानाफाम सगळी महाविकास आघाडीची झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.